बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर झालेला आहे सूरज चव्हाण. आणि सूरज चव्हाण विनर झाल्यानंतर सोशल मीडियावरती एक वादळ आलंय, ते म्हणजे कमेंटचं वादळ आहे. आणि त्या कमेंटच्या वादळामध्ये सगळे लोक जे आहेत ते खूप जास्त नाराज दिसत आहेत. आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की नाही बाबा, आम्ही खुश आहे, आम्ही सूरजचे फॅन आहे, हा कोणाबद्दल सांगतोय. तर या लोकांनी डोळे उघडावे आणि सोशल मीडियाच्या कमेंट वाचाव्या. या कमेंटमध्ये लोक असं म्हणतात आहे की गरीब हा बिग बॉस जिंकण्याचा क्रायटेरिया नाही आहे. बऱ्याच कमेंट ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती आलेल्या आहे आणि सगळीकडे फक्त एकच गोष्ट सुरू आहे, ती म्हणजे अनडिझर्विंग विनर सूरज चव्हाण. नक्की काय आहे भानगड, जाणून घेऊया या आपल्या बिग बॉस मराठी सीझन 5च्या शेवटच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी घेतली, त्यानंतर सोशल मीडियावरती धुमाकूळ सुरू झालेला आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की अनडिझर्विंग विनर जो आहे तो सूरज चव्हाण झालेला आहे. कमेंट ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत मी तुम्हाला सांगतो. लोकांचं असं म्हणणं आहे की गरिबी हा बिग बॉस जिंकण्याचा क्रायटेरिया नाही आहे. सिंपत्तीवरती सूरज चव्हाण यांनी बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेली आहे. त्यानंतर काही जणांचं असं म्हणणं आहे की सूरज चव्हाणला जर का तुम्ही बिग बॉसचा विनर केलेला आहे तर तो मोस्ट अनडिझर्विंग विनर आहे, कारण अभिजित हा बिग बॉसचा रिअल विनर हवा होता. काही लोकांचं असं म्हणणं आहे की अंकिता ही बिग बॉसची रिअल विनर आहे. सूरजने 0 गेम खेळलेला आहे, त्यामुळे सूरज या सीझनचा विनर होण्याच्या लायकीचा नाही आहे, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं सोशल मीडियाच्या कमेंट थ्रू येत आहे. हे माझं सुद्धा म्हणणं आहे, कारण मी याआधीच तुम्हाला सांगितलं होतं की सूरज चव्हाण याचा गेम जो आहे तो काही नाही आहे. आता काय झालंय मित्रांनो, सूरज चव्हाण याचे फॅन जे आहेत ते पहिल्यांदाच बिग बॉस बघत आहेत, त्यांना त्यामुळे बिग बॉस म्हणजे काय हा प्रकार माहीत नाही आहे. मी स्वतः बिग बॉसचे 5ची सीझन रिव्ह्यू करतोय, म्हणजे मला 5 वर्षाचा बिग बॉस बघण्याचा अनुभव आहे असं तुम्ही म्हटलं तर चालेल. बिग बॉस बघण्याचा काय तर बिग बॉसचे रिव्ह्यू करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे मला करेक्ट समजतं की नक्की काय खेळ आहे आणि कसा खेळ चालू आहे. आणि मलाच काय काय बऱ्याच प्रेक्षक मायबापांना समजतं की नक्की बिग बॉसचा गेम काय आहे. आणि बिग बॉसचा जो गेम आहे त्याच्या निकषावरती तो अजिबात सुद्धा खरा उतरत नाही आहे सूरज चव्हाण. त्यामुळेच लोक आता सोशल मीडियावरती नाराज आहेत. म्हणजे कलर्स मराठीने तर एवढा जास्त सूरजच्या पॉप्युलरिटीचा फायदा घ्यायचं ठरवलं की त्याच्यासाठी एक मूव्हीज अनाऊन्स करून टाकली. स्वतः जिओ स्टुडिओ आणि केदार शिंदे यांनी झापूक झोपूक नावाची सूरजसाठी मूव्ही जी आहे ते अनाऊन्समेंट करून टाकली. पण मित्रांनो, परत एकदा हाच प्रश्न आहे, तुम्ही मूव्ही अनाऊन्समेंट करा किंवा तुम्ही त्याला पैशाची मदत करा, पण सूरज चव्हाण हा गरीब आहे, यामध्ये बाकी लोकांची चूक काय? बाकी लोकांनी आपलं रक्त सांडलं बिग बॉसच्या गेमसाठी. अभिजित जो आहे तो त्याचा हात मोडलेला असताना सुद्धा घराच्या आतमध्ये आहे. निकिता मुळेने किती जास्त गेम खेळला, त्यानंतर अंकिता वालावलकर यांनी किती भारी गेम खेळला. डीपी असेल, पॅडी असेल, बरीच जे आहेत तिकडे मंडळी त्यांनी जीव तोडून गेम खेळला. त्या गेम खेळण्याचा त्यांना जो आहे तो फायदा काय मिळाला? त्यांची एवढीच चुकी होती का की त्यांची परिस्थिती गरीब नाहीये किंवा ते मोठे नाहीयेत? विचार करा मित्रांनो, आत्ता जी सूरजच्या हातामध्ये जी ट्रॉफी दिसते ती फक्त सिंपत्तीवरून जर का असेल तर त्या खेळामध्ये काहीतरी दम राहतोय का? आणि तुमची परिस्थिती, या 2 गोष्टी जर का तुम्ही मिक्स करायला लागला तर कसं होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण खेळ हा खेळाच्या जागेवर आहे आणि तुमची परिस्थिती ही तुमच्या परिस्थितीच्या जागेवर आहे. जर का एवढी सूरजची माया येते तुम्हाला, तर प्रत्येक जे सूरजचे आता 5 लाख 10 लाख करोडो फॅन्स आहेत, त्याच्या इंस्टाग्रामवरती एवढे त्याचे फॉलोअर्स आहेत, प्रत्येकाने 1-1 रुपया जरी त्याच्या अकाउंटला टाकला तर त्याची ही गरीब परिस्थिती राहणार नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की सूरज चव्हाण आता गरीब राहिलेला नाहीये. सूरज चव्हाणला बिग बॉसची ट्रॉफी मिळाली नसती तरी सुद्धा तो गरीब राहिलाच नसता, कारण कलर्स मराठीने त्याला खूप जास्त पैसे दिलेत आणि बाहेर आल्यानंतर त्याची जी पॉप्युलरिटी आहे त्यामुळे त्याला खूप जास्त पैसे मिळणार आहेत. त्याच्यासाठी नवनवीन प्रोजेक्ट जे आहेत ते उभा राहणार आहेत. त्याला पैशाचा अजिबात सुद्धा कमी पडणार नाहीये. त्यामुळे हे गरिबाचं पोरगं मोठं झालं आणि रडगाणं करणं बंद करा. तो गरीब आहे, यात बाकी कंटेस्टंटची काहीच चूक नव्हती. त्यांनी जीव तोडून गेम खेळला आणि त्या खेळलेल्या गेमचा त्यांना जो आहे तो अजिबात सुद्धा जो रिझल्ट जो आहे तो मिळाला नाही असं मला वाटतंय. त्यामुळे मी अजूनही म्हणेन की सूरज चव्हाण अनडिझर्विंग विनर आहे. जशा कमेंट येतात मी त्या कमेंटशी सहमत आहे. आता दुसरी एक बाजू आहे मित्रांनो, ते म्हणजे सूरज चव्हाण जिंकलाय
तर आपण आता हा रिझल्ट मान्य करायला हवा की सूरज चव्हाण जिंकलेला आहे. त्यामुळे तुम्ही आता रडत बसू नका की सूरज जिंकला, वाईट झालं, हे झालं, ते झालं. सूरज जिंकलेला आहे. रितेश भाऊंनी दुसरा सीझन अनाऊन्स पण केलेला आहे. दुसरा सीझन लवकरच कलर्स मराठीवरती चालू होतोय, तो बघा. त्या सीझनमधून आनंद घ्या, कारण शेवटी हा एक शो आहे आणि आपण शो फक्त आनंदासाठी बघतो आपल्या. त्यामुळे सगळ्यांनी आनंद साजरा करा. सूरज जरी जिंकला असता तरी तेवढाच आनंद आहे आणि अभिजित जरी जिंकला असता तरी तेवढाच आनंद झाला असता. असं काही फरक नाही पडत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जे काय चाललंय त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे मित्रांनो. आणि मी अजूनही त्या मताशी सहमत आहे की सूरजचा त्या लेवलचा गेम नव्हता की त्या बदल्यात त्याला ट्रॉफी मिळायला हवी. पण असो, जे झालेलं आहे ते झालेलं आहे आणि आपलं जे आहे ते आपण मत व्यक्त केलेलं आहे. बाय द वे, आता सूरजच्या फॅनला खूप जास्त मिरच्या लागणार आहेत आणि हे अनएज्युकेटेड लोक येतील आणि मला कमेंट करतील आणि बोलतील तू छपरी आहे, तू असं आहे आणि तुझी लायकी नाही, तू जळतोय, तुला मिरच्या लागल्या आहेत. अरे भावांनो, माझं काम रिव्ह्यू करणे, कोणत्याही कंटेस्टंटची बाजू घेणं नाही. तुम्ही समजून घ्या, डोक्याचा भाग वाकरा तुम्ही. मी काय तुमच्यासारखा फॅन नाही आहे. मी सूरजचा फॅन, मी अभिजितचा फॅन, मी अंकिताचा फॅन, असलं काम नाही आहे माझं. माझं काम आहे रिव्ह्यू करणं. माझ्या नजरेतून तुम्हाला गेम कसा चालला हे सांगणं आहे. मी जर का त्या कंटेस्टंटचा फॅन झालो तर तुम्हाला गेम कसा सांगणार? त्या कंटेस्टंटच्या बाजूनेच तुम्हाला गेम समजावून सांगणार ना मी. माझं काम आहे रियालिटी तुम्हाला दाखवणं. त्यामुळे छपरांसारखे कमेंट नका करू की सूरजच्या विरोधात आहे, सूरजवर जळतो. सगळ्याच कंटेस्टंटला एक्सपोज केलेलं आहे मी. माझा अख्खा चॅनल पालता घाला. मी अंकिताला योग्य जागेवरती बोललेलो आहे, अभिजितला पण योग्य जागेवरती बोललेलो आहे, निक्कीची तर आणि जान्हवीची तर किती वेगळ्या पद्धतीने आपण शाळा घेतली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे येडचाळे नका करू, कमेंट करायचे घाण घाण, आणि केल्या तरी मला घंटा फरक नाही पडत. तुम्हाला काय करायचं ते करा, मला काही फरक नाही पडत. कारण तुम्ही अनएज्युकेटेड आहात, तुम्हाला अजिबात सुद्धा अक्कल नाही असं मला वाटतं. कारण तुम्हाला गेम आणि पर्सनल गोष्टी यामधला फरकच नाही समजत. तुम्ही फॅन आहात, मी फॅन नाही आहे. मी माझं काम करतोय. विचारांची लढाई आहे. तुम्ही ना छपरांड चाळ्यासारख्या मला शिवा वगैरे देत राहता ना, ते तुमची म्हणजे आता बोलायचं नाही मला, पण ती समजून घ्या तुम्हाला काय आहे ती तुमची. ओके, सूरजच्या फॅनला बाजूला ठेवूया. आता एक महत्त्वाच्या गोष्टीवर बोलूया मित्रांनो. यावर्षी कलर्स मराठी आणि या सगळ्या लोकांनी जे आहे ते सोशल मीडियावाल्या लोकांना जरा आपल्या मुठ्ठीत ठेवल्यासारखं ठेवलं होतं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आल्या नाहीत. आता कलर्स मराठीचा शो आहे. कलर्स मराठी त्यांच्या शोसाठी काय निर्णय घेणार ते त्यांच्या हातात आहे. पण त्यामुळे आमच्यावरती खूप जास्त बंधन आल्यासारखं फील झालं आम्हाला. आणि असं वाटलं की आम्ही जर का या शोची फुकटमध्ये मार्केटिंग करतोय आणि बिग बॉस चं जे आहे ते नाव सगळीकडे करतोय, तर थोडंफार आमचा सुद्धा या लोकांनी विचार करावा असं मनामध्ये येतं. पण ते आपला विचार का करतील? दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर असं वाटतं शो आहे ते स्वतः ठरवणार की कशा पद्धतीने पुढे जायचं. त्यामुळे एका पॉईंटला असा मी विचार केला की या त्रासात राहायचंच नाही आणि पुढच्या वर्षीपासून बिग बॉस मराठी सीझन 6चे रिव्ह्यूज करायचे नाही. आत्ता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, जर का मला या गोष्टीचं काही क्लेरिफिकेशन मिळालं आणि काही लोकांनी मला सांगितलं, ऑफिशियल जे शोच्या रिलेटेड लोक आहेत की बाबा काय त्यांची गाईडलाईन्स आहेत, तर विचार करेन. पण आता सध्या तरी माझा हाच मूड आहे की हा माझा 7 स्टार मराठीवरील बिग बॉस मराठीचा शेवटचा व्हिडिओ आहे. यानंतर मी बिग बॉस मराठीचे व्हिडिओ नाही करणार जोपर्यंत मला त्यांच्याकडून प्रॉपर गाईडलाईन्स येत नाही की काय व्हिडिओ बनवायचे आणि काय व्हिडिओ नाही बनवायचे. जर का आपण व्हिडिओ बनवतो आणि त्या व्हिडिओवरती स्ट्राईक येतात किंवा बाकी बऱ्याच गोष्टी होतात, त्यामुळे आपण मेहनत केलेली वाया जाते. त्याच्यामुळे मेहनत वाया घालवण्यापेक्षा दुसऱ्या कॉन्टेंटवर काम करेन, पण बिग बॉस मराठीचे व्हिडिओ नाही करणार असं मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. आणि जर का मला ऑफिशियल लोकांकडून जर का सांगितलं की त्यांच्या गाईडलाईन्स काय आहेत आणि गाईडलाईन्स माहीत झाल्यानंतर मग आपण मेहनत करतो, भीती नाही राहत ना की बाबा हे करायचं आणि हे नाही करायचं. जर का त्यांनी गाईडलाईन्स सांगितल्या तरच सीझन 6चा विचार करेन. सध्या स्थितीत तर मी तुम्हाला सांगतो, बिग बॉस मराठी सीझन 6 पासून 7 स्टार मराठीवरती बिग बॉसचे व्हिडिओ येणार नाहीत. जर का तुम्हाला बिग बॉसचे रिव्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या दुसऱ्या हिंदी रिव्ह्यूच्या चॅनलवरती या. तिकडे जे आहे ते वेगळ्या पद्धतीने रिव्ह्यू पाहायला मिळणार आहेत. आता आपण इकडेच थांबूया. सूरज चव्हाण विनर झालेला आहे, त्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊया आणि आपण भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. बिग बॉस रिलेटेड नाही, बिग बॉसपेक्षा वेगळं काहीतरी घेऊन. तोपर्यंत भारत माता की जय.